रामकृष्ण हरे सज्जन हो. आज आपणाला देखोनी पुराणिकाची दाढी या विषयावर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या आधाराने आजचं विवेचन ऐकवणार आहे. बहिरंग लक्षणावरून अंतरंग जाणताच येतं असं नाही. बऱ्याच वेळेला ते चुकू शकतं आणि म्हणून सकाक्त ते सोनंच असतं असं पण नाही. तर बऱ्याच वेळी आपणाला अंदाज चुकू शकतात आणि म्हणून तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिलेला आहे. देखोने पौराणिकाचे दाढी. दृष्टांत आहे बघा, दृष्टांत आपण नंतर घेऊया. देखोनी पौराणिकाचे दाढी, रडे स्पुंदे नाक ओढी, प्रेम खरे दिसे जना, अंतरी भिन्न भावना. तिसरं चरण. होता भाव पोटी, मुख आलसे सेवडे, प्रेम खरे दिसे जन. मध्ये आणखीन एक दोन चरण आहेत, पण आपल्या अर्थासाठी आणि आपला सिद्धांत पूर्तीसाठी हे 4 चरण पुरेसे होत आहेत. तो का म्हणे कुडे, कळो येते ते रोकडे, प्रेम खरे दिसे जन. लोकांना ना प्रेम खरं दिसतंय, पण ते प्रेम खरं नाही. बऱ्याच वेळेला सोंग ढोंग करून लोक प्रेम दाखवतात. दाखवण्याचं प्रेम वेगळं असतं आणि करण्याचं आतमधलं जे असतं ते वेगळं असू शकतं. अशा अर्थाचा हा अभंग आहे. दृष्टांत सांगतो आणि परत अभंगाकडे आपण लक्ष फिरवूया. एक धनगर म्हणजे मेंढपाळ, शेळ्या पण त्याच्यामध्ये असतात, म्हणजे शेळ्या आणि मेंढरं असे दोन्ही संयुक्त. झालं काय की त्या शेळ्यामध्ये जो बोकड होता तो दाढीवाला बोकड होता आणि तो सगळ्या कळपामध्ये एकच होता, आवडता त्या धनगराचा तो बोकड. आणि तो एकाएकी मेला. आता कसं काय वेळेला काय मेला? मृत्यू लोकामध्ये मृत्यूचाच लोक आहे. कोण केव्हा मरेल सांगता येत नाही. उगी माणसं म्हणतात यांनी मेलन त्यांनी मेलन, अशाने मेलन तशाने मेलं. काहीतरी कारण असतं आणि कारणाशिवाय माणसं तर मरायला लागलेत. त्याला नावाचा हार्ट अटॅक झाला की खलास, कोंबड्याने कॉक केलं की खलास होतं. तशा प्रकारचं ते झालं. तो बोकड एक दिवशी मेला. शेळ्या चारायला गेला मेंढरं घेऊन ते, आणि रानातच ते बोकड मेलं. दिवसभर तो रडला 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 पुन्हा संध्याकाळी घरी आला. घरी आल्यानंतर मग त्याला बेचैन झाला तो. दुसऱ्या दिवशी त्या शेजाऱ्याने बघितलं आणि तो म्हणला, काय झालं रे बाबा तुला, फार तू एवढा कुचमला आहेस, दुःखी झाला आहेस. तो म्हणला, काय सांगू तुला, म्हणला माझा दाढीवाला बोकड होता, म्हणला तो मेला म्हणला, आणि माझ्यासारखं ते डोळ्यासमोर चित्र येते म्हणला. असं का? म्हणला स्वाभाविक आहे स्वाभाविक आहे म्हणले. पण आता असं कर की जरा विरंगुळा होण्यासाठी, आणि आपण आता मी रोज पोथीला जातो म्हणले, पौराणिक बुवांची पोथी फार चांगलं छान सांगतात ते, तर चल तू तेवढाच त्या तुझा विसर पडून विरंगुळा होईल. आणि त्याला त्याने आग्रह केला आणि त्या आग्रहाखातर तो धनगर त्या माणसाबरोबर गेला. गेल्यानंतर मग झालं, याने पौराणिक बुवांनी पोथी सुरू करण्यापूर्वी प्रार्थना केली आणि पोथी सांगायला सुरुवात केली. तेव्हा तो धनगर जो होता तर तो निरखून त्या बुवांकडे, त्याच्या चेहऱ्याकडे बघत होता. कारण ती दाढी होती ना, दाढी, त्या बोकडाला पण दाढी होती. मग त्याच्यात ते ध्यानात आलं बोकड. त्याला स्मृती म्हणतात, म्हणजे सजाती विषय असल्यासारखा त्याला सजाती ज्ञान झालं. म्हणजे त्या दृष्टीचं ज्ञान झालं की हां असेच माझ्या बोकडाला दाढी होती. असं झालं. ते एक 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 गोष्ट आठवायला लागली. आणि मग तो निरखून पाहायला लागल्यानंतर
त्या पुराणिक बोला वाटलं की बस आज खरा श्रोता मिळाला. अगदी एक लक्षपूर्वक टक लावून तो माझ्याकडे पाहतोय आणि मग तो जास्त रसभरीत कथा सांगायला लागला. अगदी सगळे षड्रस, त्याला नवविधा भक्ती काय, षड्रस रस काय, आणि हे सगळं अभिनय करू करू सांगायला लागला. की ती दाढी जास्त हालायला लागली. दाढी जास्त हालायला लागली की त्याच्या धनगराच्या ध्यानात यायला लागलं की असाच बोकड चरत असताना दाढी हालायची आणि मग त्याच्या डोळ्यातून आपोआप अश्रू यायला लागले. स्पंदून रडायला लागला. आणि मग काय, या पुराणिक मला वाटलं की आज खरा श्रोता मिळाला. बस अर्धा तास त्यांनी पोथी जास्त सांगितली त्या दिवशी. वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते न बिन, असा श्रोता मिळायला फार भाग्य लागतं वक्त्याला, असं त्याला वाटलं. आणि त्या दृष्टीने तो पोथी सांगत होता आणि हा स्पंदून रडायला लागला. रडता 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 पोथी संपली आणि तरी पण तो त्या पुराणिक बुवाच्या दाढीकडे तोंडाकडेच बघत होता. आणि याला पण राहावा ना त्या पुराणिक बुवांना. तो म्हणला, काय म्हणाले, आज खरा मला श्रोता मिळाला. 40 वर्ष झाली तर पोथी सांगतोय मी, पण असा श्रोता प्रथमच मिळाला की ज्याचे अष्टसात्विक भाव निर्माण झालेत आणि डोळ्यावरतून घळघळ अश्रू येत आहेत. स्पंदून तुम्ही रडतायत. किती करून रस तुम्हाला आवडला, कशी काय झाली माझी पोथी. तो धनगर असं म्हणला बाबा माझ्या बोकडासारखी झाली तुझी पोथी. म्हणजे काय म्हणले, माझा बोकडा असाच दाढीवाला होता आणि असाच गुटू ती चरताना दाढी हालायची आणि मला त्याचं ध्यान झालं आणि तुमचं आणि त्याचं सारखं असं. आणि त्याने तोंडात मारून घेतल्या दोन्ही बाजूंनी. म्हणलं, अरे मी अर्धा तास सगळा रस बरीच पोथी सांगितली आणि बोकडासारखी पोथी आणि दाढीवाला बोकड मी. अरे बाप रे. त्याच्यावर तुकाराम महाराज हा अभंग लिहिला आहे. देखोनी पौराणिकाची दाढी रडे स्पुंदे नाकवडी, असं करू रडत होता. प्रेम खरे दिसे जना. लोकांना सुद्धा वाटलं की काय प्रेम आहे या माणसाला, कसा रडतोय, किती नेत्रावाटे अश्रू येतात आणि असं लोकांना पण वाटतंय. आणि पुराणिक बुवांना तर खूपच वाटलं. त्यांनी तर जास्त अर्धाच पोथी सांगितली. प्रेम खरे दिसे जना. लोकांना खरं दिसतं. अंतरे भिन्न भावना. पण त्या धनगराच्या आतमध्ये भिन्न भावना होती. बोकड आतमध्ये बसलेला होता हृदयामध्ये आणि त्याची स्मृती झाल्यामुळे तो रडत होता भाव पोटी. जो बोकड आत बसलेला होता ना, तोच ओठामध्ये आला. पुराणिकांनी विचारलं, कशी काय झाली पोथी. तो म्हणला, बोकडासारखीच झाली. नेमकं तसा भाव त्याला प्रगट झाला. होता भाव पोटी मोखा आला सेवडे. तुका म्हणे कुडे. शेवटी सांगतात महाराज, कळो येते ते रोकडे. जे कुडं आहे, खोटं आहे ना, तर ते केव्हा तरी कळून येतं, झाकून राहत नाही ते. तेव्हा अशा प्रकारचा हा अभंग आहे की आतल्या ज्या गोष्टी आहेत ना, तो अनाधिकारी स्रोत असतो आणि काही श्रोते उच्च प्रतीचे असतात. तर हा एक कधी न ऐकणारा, पोथी न ऐकणारा आणि त्याच्या डोक्यात ते बोकड असू शकतं. तेव्हा सज्जन हो, लक्षात घ्या की आतमध्ये ते असलं पाहिजे. बाहेरच्यावरून आत हे अमुक आहे असा अंदाज बांधणं 100% बरोबर होत नाही. बऱ्याच वेळा बरोबर असतं, पण बऱ्याच वेळा बरोबर असतं हे 100% नसतं. तेव्हा काय भुललासी वरलिया रंगा, संतांनी म्हटलं आहे. वरल्या रंगाला जाऊ भुलू नका, जग भुलतं आणि म्हणून वरचे सोंग आणून लोक भुलवीत असतात. तर सहजासहजी भुलवू नका. त्याचं अंतर शोधा आणि अंतर्बाह्य दोन्ही सारखं असलं पाहिजे. आचार विचार उच्चार प्रचार संचार याची एक वाक्यता असली पाहिजे. असा माणूस असला की त्याचं जीवन सफल होतं, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.